स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369व्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून अमरावतीत भव्य मानवंदना कार्यक्रम आणि भक्तिशक्ती संगम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती व शोध प्रतिष्ठान अमरावतीच्या वतीने आयोजित या सोहळ्याला अमरावतीकरांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी आपल्या मनोगतात छत्रपती संभाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्य आणि बलिदानाचा गौरव केला. संभाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीतही स्वराज्याची पताका उंचावत ठेवली. त्यांचा इतिहास तरुण पिढीला सदैव प्रेरणा देणारा आहे असे सांगत त्यांनी समाजात एकता आणि राष्ट्रभक्ती दृढ करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद विधान परिषद सदस्य संजय खोडके यांनी भूषवले. दरम्यान महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 2 मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मानवंदना कार्यक्रमानंतर प्रख्यात लोकगायक अवधूत गांधी यांच्या भक्तिशक्ती संगीत सोहळ्याने अमरावतीकरांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी संतवाणी, अभंग, भारुड आणि गोंधळाच्या माध्यमातून शिवकालीन प्रसंगांना उजाळा दिला. देह विठ्ठल, युगात मांडली आणि शिवबा राजा यासारख्या वीर रसात्मक गाण्यांनी आणि तबला ढोलकीच्या जुगलबंदीने प्रेक्षकांमध्ये प्रचंड जोश भरला. या अभूतपूर्व सोहळ्याला शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके, स्मारक समितीचे अध्यक्ष संकेत महल्ले, सचिव आकाश हिवसे, निमंत्रक ऋतुराज राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शेवटी यश खोडके यांनी उपस्थित सर्व शिवशंभू प्रेमींचे आभार मानले. छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव अमरावतीमध्ये गेल्या 4 वर्षापासून हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. जन्मोत्सव पहिले 3 वर्षापूर्वी या जागेला महानगरपालिकेचा उपयोग असल्यामुळे या जागेला एक अतिक्रमण होत होतं. वाया गेलं नाव दिलं आणि नंतर मग त्याचं डेव्हलपमेंट चालू केलं. गेल्या 2 वर्षापासून इथं काम चालू होतं. मागच्या वर्षी या संभाजी महाराज चौकाचं म्युरल लावून उद्घाटन करण्यात आलं. तेव्हा मागच्या वर्षी आम्ही हा संभाजी महाराजांचा जन्मोत्सव अमोलदादा मिटकरी आले होते आमदार असताना आणि त्यांनी हा कार्यक्रम ठेवला होता. नंतर यावर्षी आम्ही आता ठरवलं की दरवर्षी जसं शिवाजी महाराजांचं जन्मोत्सव मनवला जातो तसंच छत्रपती संभाजी महाराजांची मनवल्या गेली पाहिजे. तेवढं शौर्याने छत्रपती महाराजांसारखे लोक घडले पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज सारखे लोक घडू शकतात, संभाजी महाराज होऊ शकत नाही दुसरं. पण त्या विचाराने आम्ही पुढे पडून जाऊ आणि त्याचा इतिहास आम्ही हा कायम राखू असं आमचं या माध्यमात म्हणजे असं आहे की इतिहास सांगितला गेला पाहिजे. इतिहास काय होता, इतिहास संभाजी महाराज काय होते आणि संभाजी महाराजांचं शौर्य याचा आम्ही हा पुरेपूर जास्तीत जास्त सांगितलं. मागच्या वर्षी आम्ही व्याख्यान ठेवलं होतं पण यावर्षी व्याख्यान न ठेवता अवधूतजी गांधी हे संभाजी महाराजांचे शिवाजी महाराजांचे राहून त्यांचे इतिहास सांगण्यात आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही मोठा कार्यक्रम घेतो. याच्यापेक्षा पण मोठा पुढच्या वर्षी याची आम्ही आशा. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.